माऊली गंमत झाली गंमत येणार इथे प्रत्येक आलेला वाट स्वरूप पाया पडणार आणि पुढे जाणार. शिंगरोबाचं मंदिर बोलतात त्याला. तुम्हाला या घराबद्दल स्टोरी माहिती असेल तर नक्की सांगा. हाय गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आहे 9 जुलै गुरुवार आहे आज. पण मी ऑफिसला टाकले सुट्टी कारण की आज आहे स्पेशल डे. सो स्पेशल डे निमित्त कुठेतरी फिरायला चाललं. कुठे तर तुम्हाला कळेलच. तेवढं शूट केलं तेवढंच आणि डायरेक्ट इकडं आलो. जे म्हटलं म्हणजे पनवेल सोडून डायरेक्ट बाहेर येतो ना आपण, तिकडं आलो. कारण आणि शॉर्टकट आलो, मेन रोडने नाही आलं. तर आता आपण आलो पंचमुखी हनुमान मंदिराच्या इथे, पनवेलच्या बाहेर जायला. आपण आता चाललो आहे लोणावळ्याला. काय लोणावळ्याला बाहेर पडायचं आणि पुढच्या प्रवासाला लागायचं. तर आता आपण चाललो आहे लोणावळ्याला. म्हणजे लोणावळ्याला पण त्याच्या पण पुढे जाणार आपण. लोणावळा स्टॉप गाडी नदी आहे, क्रॉस करून पुढे आलो आहे. पनवेलपासून एक 7-8 किलोमीटर पुढे आलो आहे आणि मग चालू केलं. कारण की तिकडे मी चालू करणार होतो पण चालूच केलं ना. सो आम्हाला झाली आहे घाई. आता झाले आहेत 8, 8:30, 8:45 झाले आहेत काहीतरी. तर पोचायचं आहे तिथे 9:30, 9:45पर्यंत. सो म्हणून निघालो आहे, जरा थोडं पटापट निघालो आहे आणि पुढे जाऊन म्हटलं रेकॉर्ड करूया. तर रेकॉर्ड करेपर्यंत म्हणजे आलो पनवेलच्या बाहेर. सो बोललो राहू दे आता चालू करूया, ना आता अजून लेट होऊन जाईल. काका थांबा. खूप दिवसानंतर बाईक चालवतो आहे. कारण की कसं कामावर जातं तर पाऊस चालू झाला म्हणून बाईक नेत ना, पाणी वगैरे भरतं खूप ठिकाणी. सो त्यामुळे ट्रेनचाच प्रवास योग्य वाटतो मला तरी सध्या तरी. कारण की बाईक पण अशी आहे युनिकॉर्न, जरा जुनी आहे आणि प्लस विश्वास आहे गाडीवर की गाडी हे नाही करणार. पण तरी पण थोडा प्रिकॉशन्स म्हणून मी ट्रेननेच जातो. आता आपण पोचलो बारवई पूल पोचच्या इथं. हा बारवई पूल. पाणी काय अजून वाढलं नाही एवढं इकडे. आणि खूप म्हणजे सध्या हे केलं आहे, हा व्हिडिओ वगैरे टाकतो ते जरा चालतं आहे, मस्तपैकी वाटतं आहे, बरं वाटतं आहे मला की तुम्ही लोक एवढं प्रेम देत आहे मला. त्यासाठी आषाढी एकादशीसाठी पदयात्रा चालली, त्याच्यासाठी हे आहे ते. म्हणजे नाश्ता ठेवला आहे. म्हणजे एक तर पण वारी पुढे गेली आहे, हे बघा. आषाढी एकादशी निमित्त जाणाऱ्या वारीचं आपण आता दर्शन घेणार आहे. माऊली माऊली माऊली. पुढे गेले असणार खूप, कारण की ह्या टायमिंगला जर ते इथे नाश्ता देत आहेत म्हणजे पुढे गेले. तो पाठचा झेंडा होता, म्हणजे त्या झेंड्याच्या पुढे सगळेजण चालतील असं. चला बघूया आपल्याला कुठे भेटते वारी. इच्छा मनात इच्छा एक आहे, आयुष्यामध्ये एकदा तरी पंढरीची वारीचं पायी करायची. आणि ती पायी करताना सुख समाधानाने करावी एवढी इच्छा आहे. बघा कधी होते ती पूर्ण इच्छा पूर्ण.
कारण की आता कामाच्या गडबडीत वगैरे आपण असलो, कामाला जातो, त्यामुळे एवढे दिवस सुट्टी भेटणं जरा मुश्किल आहे. एक दिवस चालायला जाऊ शकतो, पण बोलतात ना देवाची मनापासून एक भक्ती करावी सुरुवातीपासून शेवटीपर्यंत. तर पंढरीची वारी पूर्ण स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत करावी चालत. तसं माझं एक मत आहे. सो त्यामुळे हे करतो आहे मी. बघूया. हे बघा लोक चालतात. घेतलं आहे, मिसळ खाऊया आणि पुढे जाऊया. झक्कास मिसळमध्ये थांबलं. आपण झक्कास मिसळमध्ये आलो आहे नाश्ता करायला. नाश्ता करू आणि मग थोडं पुढे जाऊ. हे बघा मिसळ पाव तर आलेले, या तुम्ही पण खायला. हे बघा मिसळ पाव खाऊया आणि पुढे जाऊया. चौक रेल्वे स्टेशनच्या आधी झणझणीत मिसळ आहे. झक्कास मिसळ नाव आहे त्याचं. मस्त मिसळ आहे, मी खाल्ली. तुम्ही पण खाऊन बघा कधी याल तर. आणि आता आपण निघूया इथून जायला लोणावळ्याला पटापट. इथे 9:30 झाल्यात, लेट होणार आहे आपल्याला. आणि त्यामुळे चला जरा आपण आता स्ट्रेच करू जास्त फटाफट. पाऊस खोपोलीपर्यंत तरी ॲटलिस्ट लागू दे नको, नाही तर परत त्याच्यासाठी 10-15 मिनटं जातील. हे बघा मोरबे धरण तिकडे आहे. आपण जेवढं जरा पटापट निघून जाऊ पुढे तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. पाऊस नसला तर खूप बरं आहे, कारण की कसं पाऊस असेल तर आता मग थोडं हळू गाडी चालवायला लागेल, प्लस रेनकोट घालायला थांबवायला लागेल. त्यामुळे आता इकडनं लेफ्ट मारला तर तुम्ही कर्जतला वगैरे जाऊ शकतात पुढे पुढे. आता आपण जरा पटापट निघूया पुढे. अवजड वाहने डाव्या बाजूने, अवजड वाहने आमच्या उजव्या बाजूलाच चालतात. आमचंच गाव, आम्हीच जा वाहन जाडे असं वाटतंय कधी कधी. लेफ्टवरनं गाडी चालवतात. चला आवाज व्यवस्थित येतोय की नाही माहीत नाही. टेस्ट केलं ना, डायरेक्ट लावलं आणि चालू केलं आहे, कारण की लेट होत होता त्यामुळे. सो जरा पटापट निघूया. आणि आज मी ऑफिसला सुट्टी घेतली आहे, कारण की आज स्पेशल डे आहे. तर सगळं मॅसेजवर मॅसेज पण येत आहेत तिकडनं. पण आपण चाललो आहे आज, आपण स्पेशल बनायचं आणि दिवस सेलिब्रेट करायचा. आवाज कसा येतोय माहीत नाही. आणि मी ह्या रोडवरनं खूप वेळा गेलो आहे बाईकवर, त्यामुळे माहिती आहे. फक्त संध्याकाळी जरा लवकर यायला लागेल किंवा संध्याकाळच्या नंतर येताना जरा लाईटचा इश्यू आहे, कारण की आता गव्हर्नमेंटने बॅन केलं ना HJG लाईट, म्हणजे ते फॉग लाईट वगैरे मोठे लावायचे ना ते, त्यामुळे. चलो पहिला हा रस्ता म्हणजे एकदम असा गिचडी असायची, गिचडी एवढी गर्दी आणि ट्रॅफिक असायचे रस्त्याला कंटिन्यू. आणि आता बघा, आता पण गाड्या असतात नाही असं नाही, पण खूप कमी झाल्या.
कारण की मुंबई पुणे हायवे झाला मोठा, त्यामुळे तो सगळे डायव्हर्ट होतोय तिकडनं ट्रॅफिक, त्यामुळे इकडे जास्त गाड्याच नसतात. विमान बघा, विमान रिसॉर्ट होता हा, बंद झाला आता. गर्दीच नाही ना इकडे एवढी, पहिले किती गर्दी असायची. पाऊस नको येऊ, तीन लागायला लागला. येईल काय, येईल काय, पाऊस आला, पाऊस वाटतं, वाटतं का जावे असं. नाही येईल. चलो उतरो, रेनकोट डालो, रेनकोट घालतो आणि भेटूया. चलो, गंमत झाली, गंमत. रेनकोट घालायला खालती उतरलो, पाऊसच गेला परत. सो थोडाच आलेला, सो आम्ही आता निघालो परत पुढे. चलो, आता आपण खोपोलीच्या जवळपास आलो आहे. आता खोपोलीतनं खंडा घाट लागणार, खोपोलीचा घाट लागेल. सो तो क्रॉस करून मग आपल्याला लोणावळ्यात जायचं आहे. तर चलो, अजून एक 5 मिनटं जातील पोचायला खोपोलीत. खोपोलीच्या गोमातेने आमचं स्वागत केलेलं आहे खोपोलीमध्ये. एकदम रस्त्याच्या मध्येच आली अचानक. तर आपण आता खोपोलीमध्ये पोचतो आहे. हा ब्रिज क्रॉस केला की खोपोलीत आपण एंटर. आपण जाऊया पटापट. या खोपोलीत आलो. इथं पाणी एवढं शुद्ध असतं ना, एवढं. आता पाऊस पडला म्हणून हे झालं आहे, खूप शुद्ध असतं पाणी. अशा प्रकारे स्वागत करो हमारा खोपोलीकर. चालू आहे हा का छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्मारक. हे इथं बस स्टँड आहे, पुढे पण आहे मोठं एक. खालती खोपोलीची कमान आणि वरती धबधबा मस्त दिसत आहे. हा खोपोली नगर परिषद आपले सहर्ष स्वागत करत आहे. मस्त. आपण आतून नको जा, बाजार आहे, बाहेरूनच्या बाहेरून निघून जा. ट्रॅफिकमध्ये अटकायला नको अजून. इकडे पाऊस पडून गेलेला आहे खूप. हे खोपोलीचं बस स्टँड. चला, आता आपण घाट चढून वरती जाऊया लोणावळ्यात. चलो, आता घाटाला सुरुवात होईल, अजून झाली नाही, तो पुढून होईल.
हे खोपोलीची शाळा आणि कॉलेज एकत्र जायचं जवळपास. मगाशी आपण जे कमान बघितलेले ना खोपोलीचे, तिथून इथे आलं असतं, इथे बाहेर पडलो असतं आपण. चला आता घाटाला सुरुवात. इकडे खूप सारे रायडर्स तुम्हाला दिसणार या घाटामध्ये बाईक राईड करताना. आता 2 क्रॉस झाले, पाठी आहेत. व्ह्यू बघा, व्ह्यू कडक. सह्याद्रीमध्ये यायचंच पावसामध्ये. पावसामध्ये कम टू सह्याद्री गाईज. आपली गाडी पटापट सेव होणार नाही, चढणार नाही, हळूहळूच घेऊन जायला लागणार. व्ह्यू बघा, व्ह्यू. धबधब्याकडे लक्ष जात आहे, पूर्ण व्ह्यूच आठवत आहे. अरे काय झालं, तू मधी का? इथे प्रत्येक आलेला वाट स्वरूप पाया पडणार आणि पुढे जाणार. शिंगरोबाचं मंदिर बोलतात त्याला. शिंगरोबा देवा सगळं बरं कर रे बाबा. प्रत्येक जाणारा माणूस इथं पाया पडणार. अरे वानर बुवा, वानराचं पिल्लू होतं, पिल्लू. गाडी जरा जुनी झाल्या कारणाने पटकन पिकअप पकडत नाही. सर्व्हिसिंगला द्यायला लागणार. मला वाटलं जाईल. आलो आपण. चलो व्ह्यू बघा गाईज. हो बघा तसं फुल रेकॉर्डिंग झालं. कट पेस्ट मारू. खालती पूर्ण खोपोली दिसतंय. व्ह्यू बघा. दुःख दुःख गावाला आलो आम्ही, गावाला. बघा व्ह्यू बघा, व्ह्यू. गाडीवाल्यानं ब्लॉक केला. व्ह्यू बघ. चला इथे संडेला वगैरे राईड्स असतात ना, खूप गर्दी असते, खूप म्हणजे खूप. आपण आता वीकडेजमध्ये चाललंय ना, त्यामुळे गर्दी कमी आहे. म्हणून एवढं ट्रॅफिक पण आपल्याला भेटलं नाही. आता फुल गर्दी बाईक रायडर्सवाल्यांची. आता आपल्याला आपण खड्ड्यात पोचू.
मग तिथून लोणावळा आणि अरे तुम्हाला एवढं मी बोललो पण मी सांगितलं नाही तुम्हाला की आपण कुठे चाललो एक्झॅक्टली. आता लोणावळ्यात पोचतोच आहे ते तुम्हाला सांगतो. आपण चाललो आहे वेट अँड जॉयला. आज स्पेशल डे रिसॉर्टमध्ये सेलिब्रेट करूया म्हणून तिकडे चाललो आपण. तर चलो. खंडा केवढा मोठा धबधबा आहे. चला लगेच वातावरण चेंज झालं. थंडी वाजायला लागली मला. कुडकुडलो मी एकदम. शहारे आले अंगावर कसकन. धुक्यात आलं धुक्यात. पाहिजे राहू दे. थंडी बघ. थंडी वाजते. थंडी वाजते. थंडी फुल भारी वाटतं. फुल भारी. कुडकुडलो. पावसाळ्यात थंडी फील झाली मला. दात वाजायला लागलं. कडकड 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 कडकड. खंडाळ्याकडे आलो आपण. इथे खंडाळा तलाव आहे. मस्त तलाव आहे. इथे तुम्ही येऊन फिरू शकता. इथे पण इथे ट्रॅफिक होतं त्यामुळे पोलीस लोक थांबायला देत नाहीत. मला या घराबद्दल स्टोरी माहिती असेल तर नक्की सांगा. पण आता लोणावळ्यात पोचलो. कुंभार रिसॉर्ट क्रॉस केला. आता पुढचा प्रवास करूया. आता वेट अँड जॉयला चाललो आहे म्हणजे अजून इथून एक 25 मिनटं पकडा. चलो. तरी ट्राफिक नाही भेटली मला. पटापट निघालं. काम चालू आहे इकडे. झाडं नाही हे करताय. काही हानी नको होऊ दे म्हणून. लोणावळा क्रॉस करून पुढे आलो आहे ओल्ड पुणे हायवेला. आता आपण चाललाय तर थोड्या वेळात पोचू. 12 मिनटं दाखवतात मॅपवर. बघूया. अजून कारला क्रॉस नाही झाला आहे. एकविराईचं देवस्थान ते क्रॉस करून पुढे जायचं आपल्याला वेट अँड जॉयला. वेट अँड जॉय वॉटर पार्क आणि अम्युजमेंट पार्क आहे ते तिकडे. आता आपण पोचत आलो आहे. अजून 2-3 मिनटं दाखवतं.
मला तर दिसत नाही पण मॅपमध्ये दाखवत आहे की 2-3 मिनिटावरच आहे. तर चला, हा हायवेलाच लागून आहे ते. हा दिसलं. एंट्री कुठून आहे? एंट्री कुठून आहे? सरळ जायचं. आलो आपण पोचत आलो. वेट एंड जॉय. चला एन्जॉय करायचा वेळ सुरुवात झालेली आहे आपल्या. आता तशी गाडी चालवली, एन्जॉयच केलाय. खूप मस्त वाटतं मला. इथून आहे की हा रोड ना? हॅलो, हे काय वेट एंड जॉय आलं की? हॅलो. या बेबी. कुठून? 3 नंबरला. तीन नंबर गेटवर जायला सांगितलेलं आहे आपल्याला. तिकडनं एंट्री व्हायची आणि तिकडनं आतमध्ये यायचं आहे. हा उगाच तेवढं फिरून तिथं आणणार आहे गाडी मी. एवढा लांब गाडी कोण लावणार आहे? फर्स्ट डिसअपॉइंटमेंट्स, बट जाऊ दे, इट्स ओके. त्यांचे पण काहीतरी प्रोटोकॉल्स असतील म्हणे. 3 नंबर गेटला आपण आलेलो आहे. सुरू करतोय. तर आपण कुठे आलोय? वेट एंड जॉयला. असं वाटतंय नजारा. सो इथून नवीन ब्लॉग सुरू करतो. आतमध्ये जेवढं काय एन्जॉय करीन ते इथून दाखवीन. आणि आधीचा प्रवास आहे तो आधीच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल तुम्ही. तर चला आता आतमध्ये जाऊया, चेक इन करूया आणि एन्जॉय करायला सुरुवात करूया. चलो बाय बाय.